छकुले मला काय माहिती ग बाया बाया माझ्या टायमाला नव्हतं का बाय असलं काय अक्का अहो तुमच्या टायमाला नव्हते अख्ख्या गावाला कळलं आता अगं बया खरंच सगळ्यांना ऐकायला गेलं बाई छकुले मॅडम कधी येणार आहेत अगं सगळी तयारी जवळ जवळ होत आली काय राहिलं असतं त्यांना विचारलं असतं मी सांगते की जरा ह्या रांगोळीचं बघा जरा हा टेबल सरकवा माग जरा आणि झेंड्यावर चढवलं की झालं आवरा मला अजून मॅडम रिपोर्ट द्यायची तो छकुले काय हो मॅडम तुम्ही नाहीतर तीच कलेक्टर झाली बघा असं कसं मी आपल्या दीदी सारखा अभ्यास करून कलेक्टर होणार आहे हो ग पण आधी सांगितलेली कामं करायची आहेत कुठवर आली आहे तयारी मॅडम तुम्हीच बघून सांगा आता तयारी कुठवर आली ती वय आप्पे अगं ह्या माईचं काय आहे बघ की आणि हे बघ ही फुलांची सजावट केली ते आहे ना बरी मॅडम तो झेंडा पण लय जबरदस्त सजवून ठेवलाय बघा आपे जवळ ना ग सगळं आपल्याला होय बाई अगं आपल्या बायकांना असल्या कामाची सवय नाही ना ग एक 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 मिनिट थांबा काय चाललंय केवढी बडबड करताय तुम्ही आणि तुम्हाला का नाही जमणार सांगा मला एवढे सणवार करतात घर सांभाळतात मग हे येणार नाही होय तुम्हाला हा तीच तर बरं आता सगळी कामं नीट झाली आहेत का ते बघूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू काय मॅडम ते प्रमुख पाहुणे पण आल्यात बर का बरं मग ताई तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांच्याकडे बघा त्यांना काय हवंय नकोय ते मम्मी तू एक काम कर तू माझ्यासोबत चल ते टेबल खुर्च्या नीट लावून घेऊ आणि अक्का हप्पे तू कशाला बघतेस टेबल खुर्च्यांचं आम्ही हाय की सगळेजण इथं तू फक्त काम नीट होतंय का नाही ह्याच्यावर लक्ष दे बरं तशी सगळी तयारी झाली आहे म्हणा पण एक मिनिट नारळ नाही आणला का अरे देवा अहो मॅडम हे मोठी मोठी कामं करून त्या बारकाल्या कामाकडे लक्षच नाही बघा बरं काही हरकत नाही छकुले जा नारळ घेऊन ये पटकन हा आले सावकाश पिऊ वहिनी चला झालं आवरलं का हो 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 अर्जुन माझं झालंय आवरून पोरींचं पण झालंय पोरीनं झालंय ना या बाहेर तिकडे झेंडावंदन होऊन जाईल ना त्या अरे झालंय त्यांचं पण हो भाऊजी तुम्ही नका काळजी करू झेंडावंदन नाही चुकणार झालंय आमचं सगळ्यांचं बरं चला हे पिऊ अरे हो हो पण झालं काय कपडे कुठेत माझे सुजय अरे पण हे कसं काय झालं मला सांगायला वेळ नाही याचा कपडे घेऊन ये अरे सुजया कसला घाण झालायस तू जा आंघोळ करून घे पळ तू बघत काय बसलीयस जा आणखी मी आलेच माझा आजचा झेंडावंदन हुकला नाही पाहिजे अरे सुजय नाही हुकणार तू जरा शांत हो सुजय काय तुझे कपडे धुतलेत धुतलेत मग वाळले असतील ना आता हो आतापर्यंत वाळायला पाहिजे होते पण कसं काय वाळले नाहीत माहित नाही माहित नाही असं कसं माहित नाही तू लाकलीचा भाग आहे का मीच बघतो काय घालायचंय सुजय सुजय अरे ऐक तरी सुजय आपल्याला उशीर होईल निघायचं का आपण हो चल भाऊजी पिऊ आपण गाडीत बसेपर्यंत येतील ना मोहिनी चला आत्या चला राष्ट्रध्वज को सलामी दो जय हिंद चला आता आपण सगळेजण राष्ट्रगीत म्हणूया जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता जय जय जय
आणि आता होणारी आई. आणि ह्या मॅडमनी मला हिथं आणून बसवलं. खरंच देव माणूस आहेत बघा ह्या मॅडम. ह्या लोकांचं सगळ्या भलंच करतील त्या. देव कायम त्यांच्या पाठीशी राहू द्या बघा. जय हिंद. आता राणीताई माझ्याबद्दल बोलल्या, पण आता मला तुम्हाला सगळ्यांना राणीताईंबद्दल काही सांगायचंय. हिरकणी योजना गरोदर महिला हितार्थ. खरं तर ही योजना मला राणीताईंमुळे सुचली. आणि हो, राणीताई आता लवकरच आई होणार आहे बरं का. मी जेव्हा राणीताईंना पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा त्या भर उन्हात रस्त्याच्या कडेला दगड फोडत होत्या आणि तेव्हा त्या गरोदर होत्या. तेव्हा मला त्यांच्याकडे बघून पटकन वाटलं, एखादी स्त्री गरोदर असेल तर तिला काळजी घ्यायला पाहिजे ना. पण त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना स्वतःची काळजी घेता येत नव्हती बघ. मग ठरलं, त्यांची काळजी मी घेणार, आपलं सरकार घेणार. आणि यातूनच जन्माला आली हिरकणी योजना गरोदर महिला हितार्थ. थांबा थांबा, आत्ता टाळ्या खरं तर वाजवूच नका. ज्या दिवशी ही योजना यशस्वी होईल ना, त्या दिवशी टाळ्या वाजवा बघा. या योजनेतून मला महिला आणि बालमृत्यू दर कमी नाही तर 0 करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरी कोणी गरोदर महिला असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घ्यायला सांगा. आणि हो, तुमचंही काही म्हणणं असेल, यात काही सुधारणा कराव्या असं वाटत असेल तर त्याही सांगा. आपण या भूमीला भारत माता म्हणतो. इंग्रजांच्या कचाट्यातून आजच्या दिवशी आपली सुटका झाली होती आणि म्हणून हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आणि म्हणूनच मी आजचा दिवस निवडला या मातांसाठी योजना सुरू करायला. स्वातंत्र्य दिन चिरायू हो. आई, काय बघितलं काय झालंय ते? आता काय झालं सुजा? हे बघ आई, इथनं पुढं अर्जन आप्पेची अजिबात बाजू घ्यायची नाही तू. अरे पण झालं काय असं? आज मुद्दाम त्यांनी मला झेंडावंदन करून दिलं नाहीये. काय असं कसं? असंच आहे आई, सगळं ठरवून केलंय त्यांनी. त्या अर्जा बोलला तुला उगच हा हा, पण करायचं ते बरोबर केलंय त्यांनी. अरे पण झेंडावंदन करू दिलं नाही म्हणजे तुला थांबवलं कसं त्यांनी? माझे कपडे खराब करून. आता मी इकडे बदलायला आलो, तिकडे आपण केला झेंडावंदन. कपडे खराब केले म्हणजे? चिक्कल उडवलाय माझ्यावर. कुणी? अर्जानी? एवढा खोळाय होय तो. सगळं ठरवून केलंय त्यांनी. एका बारक्या पोराने उडवलंय माझ्यावर चिक्कल. अरे सुजा, एवढं कशाला करल त्यो? घे एवढं मी त्यांचीच बाजू घेतो. सुजा, मी त्यांची बाजू नाही घेत आहे. अरे पण ते बारक्या पोराकडनं पण चुकून झालं असेल की? हा, काय चुकून बिकून नाही आई, या आप्पेच आधीच ठरलं होतं सगळं. सुजा, उगाच काय तर काढून त्यांच्याशी भांडत बसू नको बरं का? आई, मी भांडत नाहीये. म्हणलं सांगू काय ते त्यांना सांग. सुजा, हे बघ मी काय सांगते ते ऐक. मला ऐकायचंच नाही आई. सुजा ऐक तर, मी काय आता मी जेवढं सांगेन तेवढं तू ऐकायचं. मी जे काय करेन त्यात तू अजिबात मधी पडायचं नाही, कळलं? आता मी बघतो काय करायचंय ते. सुजा, सुजा ऐक. सुजा, ह्या भाऊजींचं काय करावं ना काही कळतच नाही बघ. आणि आज त्यांच्या जोडीला दिप्या. हा ना, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हर दादांना काय करावं काही कळणारच झालंय बघ. भाऊजी आज काही पण जुगाड करून त्या गाडीमध्ये खोली करणारच आहेत.
खरे तुम्हाला सांगते काहीच होत नाही म्हणून दीपे स्क्रू ड्रायव्हर घेऊन आलाय. स्क्रू ड्रायव्हर. मज्जा आहे मग सगळी. काय काय चाललंय? काही नाही, आज तुझ्या गाडीचे रंगरूपच बदलणार आहेत बघ. म्हणजे? अगं भाऊजी आणि दीपक तुझी गाडी आरामशीर करायच्या मागे लागलेत बघ. काय? अरे देवा, एक मिनिट, शंभू दादांचं काही खरं नाही, मला आधी त्यांना बघू दे. अगं थांब थांब थांब, ते आणि बापू गप्पा मारत बसलेत. हा मग ठीक आहे. बरं काय करायचंय का? नाही नाही, झालंय सगळं, फक्त आता शिरा करायचंय. बर, तू एक काम कर, तू आवाज दे सगळ्यांना, मी नाश्त्याचं बाहेर घेते. हा आज ते सकाळपासून दिसलं नाही. अगं हा, म्हणजे सकाळपासून ते आज किचन मध्ये आल्याच नाहीत बघ. हो का? तब्येत बरी आहे ना त्यांची? बघ बरं एकदा. हा मी बघते, आलीच. अगं आप्पे, तू हायसच तशी ग. खरंच आहे, लग्न झाल्यापासून आपण सगळ्यांना एवढा जीव लावलाय ना. मॅडम, तुमचं घर एवढं भारी आहे, माणसं बी तशीच आहेत बघा, आणि म्हणूनच तुम्ही कलेक्टर झाला. बरं हो. हा मग स्वतःच्या दिरावर चिक्कल पेक करून स्वतः झेंडावंदन करतात मॅडम. अरे सुजा, काय बोलतोयस तू? काय खोटं बोलतोय का मी? अरे तू तिला का दोष देतोयस? हे बघाय, तुझ्या माहितीसाठी सांगतो, या आप्पी नाराजूंनी ठरवून माझ्या विरोधात कारस्थान केलंय. नाही नाही सुजयराव, हो कशाला आता तो विषय काढताय? आणि तसं बी काल कार्यक्रम किती चांगला झाला माहितीये का? बापू, मला फसवून कार्यक्रम केलाय तो. भाऊजी, असं काही नाही केलंय आम्ही. तुम्हाला झेंडावंदनसाठी आठवड्याभर आधी नोटीस द्यावी लागली असती. असू द्या, सगळं माहिती आहे मला. आणि कुणाला गंडवताय तुम्ही? दिदे, अगं ती आपल्याला उशी आणायची ना दाजी? उशी कधी आणायची आपण? ऑर्डर केली आहे, 2 दिवसात सातारच्या ऑफिसला उशी येऊन जाईल. अरे देवा, म्हणजे गाडीतलं काम अजून राहिलंच आहे का? नाही नाही नाही, उशी वापरून जरी पाठ दुखली ना तरी ती गाडी करू ना. ती शाहरुखची गाडी. शाहरुख सारखी. काय शंभू दादा? आओ, ओके डन. अरे अर्जुन गप्पस की, तू कशाला त्यांना त्रास देतोय? शंभू दादा काय नाही हो, तो काय करणार नाहीये. बरं चला, आपल्याला उशीर होतोय. सावकाश जाऊ बरं का? हो. बापू येतो मी. बर बर या. हा, आणि ते सगळं समजून सांगणार बघा तुम्हाला. विनायकराव, परत सुरू केलं का तुम्ही? म्हणूनच येतो मी असं त्यांना मागायची. पण चला, जय हरी. जय हरी. चला येते मी पण. बापू येते. हो. रुपाली, शिरा छान झाला होता बरं का, मस्त. अपर्णाला आवडतो ना तसा. चला दीपू, चल दाजी चला. बया बया, काय भारी. ए आई, बया, हे आई, हे काय नवीन नाद लागला का तुला? अरे पण त्या लय भारी टाइमपास होतोय बघ याच्यानी. अरे येळ कसा निघून जातो ना ते बी कळत नाही या फोन मुळे. अगं आई, पिढी बरबाद झाली, पिढी ह्याच्या पायी. आता तूच राहिली होती. हा, मला अक्कल शिकव आता. एक तर इथं काय व्हायना झालंय, त्या सरकारच्या घरात कसं घुसायचं ते बी कळना झालंय मला. अगं तीच बातमी घेऊन आलोय मी. ऐक तर. अरे मग सांग ना, तर काय तुला काय पंचांग दाखवू का काय? हा, तसं नाही, तो सुजा आप्पीला मारायचं म्हणतोय. आता हो बया, मारायचं म्हणजे? अगं मारायचं म्हणजे एकदम खलास करायचं म्हणतोय. त्याला झेंडावंदन करू दिलं नाही ना, म्हणून डोसकं फिरलंय त्याचं. म्हणजे तू खरंच खलास करणार आप्पीला? केलं तर करू दे, आपलंच काम हलकं होतंय ना. ते बी बरोबर आहे म्हणा.
सुंट वाचून खोकला जाईल. पण ऐक ना भांट्या, हे सांगताना ना तू सुजाचा व्हिडिओ बनव काय. हा ही आयडिया भारी आहे बघ, म्हणजे तू बी जातोय खडी फोडायला. हा मग काय अरे, एका दगडात 2 पक्षी मारत्याल. आणि जरी त्या आप्पीला काही झालं नाही ना तरी बी हा व्हिडिओ दाखवून आपण त्या सुजाला ब्लॅकमेल करत जाऊ. असंच करतो बघ. पण हे बघ बाळा, तू नामानिराळा राहा बर का, अजाबात कशात पडायचं नाही. तुझं नाव नाही आलं पाहिजे पण त्या कशात, नाही तर 2 नाही 3 पक्षी मारत्याल एका दगडात. अजिबात नाही आई, तेवढा हुशार आहे मी. ठीक आहे, देते फोन. कुठून शहाणपणा सुचला आणि ह्या आईला फोन वापरायला शिकवला काय माहिती. ते सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, त्याची काही माहिती आहे का तुम्हाला? अहो सरकारने आता नाही का एक नवीन योजना सुरू केली आहे, त्याची माहिती आहे का म्हणलं? जय हरी मामा. जय हरी. अहो या मॅडम कोणी कळलं नाही का? कोण आहेत? मला काय माहित. मी सरकारी अधिकारी आहे. सरकारने नवीन योजना सुरू केली आहे, त्याची पाहणी करायला आले होते. अहो गर्भवती महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, म्हणून मला त्याची काही माहिती आहे का? मला एक सांगा, तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कोणी गरोदर महिला आहेत का? अहो आमची सूनबाईच गरोदर आहे. होय, सूनबाईच आहेत बाई गरोदर. कितवा महिना सुरू आहे त्यांना? ती काय माहित नाही, आमच्या हिला माहित असेल. घ्या त्यांची काळजी घ्या चांगली. हो चला येतो. हो या. मॅडम तुम्ही तुमची खरी ओळख का नाही सांगितली? अहो नाही शंभू दादा, मला हे बघायचं होतं की यांना योजनेबद्दल माहिती आहे की नाही. आपण आता महिलांच्या योजनेबद्दल त्यांना कसं माहिती असेल? खरं तर यांना माहिती असली पाहिजे. ठीक आहे, बायका घरात असतात ना, खरं तर या योजनेची माहिती त्या बायकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो पाहिजे. बघा तिथं बसून उपरती झाली का तुला? अहो खरंच सांगतोय साहेब, मी रस्त्यावर बसून रडत का होता सांग? डोसकं फिरलंय माझं. अहो एका कामासाठी 5 वर्ष झालं झटतोय, तरी ते काम होईना. खरं खरं सांग नाही तर कान पडेल धरून. मारायचंय तुम्हाला, मला मारा. नाही तुम्ही मारा. बस बस एका जागी बस जरा. आणि तिथं काय करत होतो तू? आप्पी तिकडनीच गेली का? अहो साहेब खरंच यातलं मला काही बी माहित नाही. अहो मी घरी चाललो होतो, पण ते घरी जायचं म्हणलं ना की पोटातच गोळा येतो साहेब. त्या आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो ना, त्यात मला नोकरी बी नाही. 5 वर्ष झाला बापाच्या पेन्शन साठी झटतोय, पण ते पण काम होईना. पेन्शन? हा पेन्शन, त्यासाठीच एवढी मगजमारी करतोय साहेब. आधी त्या पृथ्वीच्या मागे हिंडलो, म्हणलं काम होईल, पण नाही झालं. नंतर तुमचा भाऊ, त्यांच्याकडून तरी काम होईल म्हणलं, पण नाही. जेव्हा कामाची वेळ आली ना तेव्हा असं कुत्र्यासारखी लात मारली. कुत्र्याचं तरी बरं असतं हो साहेब, त्याला निदान बिस्किट टाकतात. मला असं बिस्किट दाखवतात आणि जवळ आलं ना असं छो म्हणतात. सतरंजी उचल्या उगाच नाही म्हणजे साहेब, मला आहेच मी सतरंजी उचल्या. माझी ना लायकीच नाही आहे साहेब सतरंजी उचलायची. तुम्ही जा साहेब, माझं मी बघतो, मला काय करायचं ते. तुम्ही जा. एक काम कर, तू माझ्या बरोबर चल. आप्पीकडे जाऊ आपण, तुझ्या वडिलांच्या पेन्शनचं काम होऊन जाईल. नाही साहेब, मी नाही येणार. मला माहिती तुम्ही लगेच जेलमध्ये टाकताल मला. अरे बाबा, जेलमध्ये टाकताल? मी सस्पेंड आहे. कुठल्या जेलमध्ये टाकतोय? तुला मदत होईल म्हणून म्हणतोय मी. आता मीच आई बापाला घेऊन ये ना, गाव सोडून जाणार आहे साहेब. मला माहितीये माझ्या पेन्शनचं काहीच होणार नाही. मला पेन्शन काहीच नको. एवढे वर्ष घातले ना खेटे पृथ्वीच्या दारात, आता सुजाच्या दारात, झालं का काय? म्हणून म्हणतो ना आप्पीकडे चल. तर काय होतं तुला? अहो साहेब 10 वर्ष झालं त्या ऑफिसला यार जरा मारतोय. आज ये उद्या ये, याच्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही साहेब. सांगा ना, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाला दोष द्यायचा? रॉकेट, ह्याच्या आधी वरच्या खुर्चीवर बसलेला माणूस वेगळा होता, आता आप्पी आहे. फरक समजून घे तू. म्हणून म्हणतोय माझ्या बरोबर चल. तुझ्या बापाची कागदपत्र जर व्यवस्थित असतील ना तर पेन्शनचं काम लगेच होऊन जाईल. तुम्हाला काय एवढा पुळका आलाय पण माझा? तुमच्यासाठी तर मी काहीच केलं नाही ना त्या आप्पीसाठी केलंय. उलट त्या आप्पी तर आता कलेक्टर झाली आहे अजून असाच. बघ, तुझं कारण कळलं ना म्हणून मदत करावीशी वाटते मला. म्हणजे रॉकेट, मी बी अशा कारणांसाठीच लाच घेत होतो रे.
बापासाठी बापूंसाठी मी काय माझ्यासाठी पैसे घेत होतो का? बाप बघत नव्हता माझ्याकडे, डोळ्यात डोळे घालून एकदा बघितलं नाही बापाने माझ्याकडे, लाज वाटत होती मला माझी. आज घरी गेल्यावर तुझी काय अवस्था होत असेल कळत नसेल का मला? आईच्या प्रश्नांची उत्तर नसेल तुझ्याकडे, मला कळतंय म्हणून पोट तिडकीने बोलतोय मी, माझ्याबरोबर चल. करायचे साहेब. अर्जुन, मला अजिबात वाटलं नव्हतं. आत्या मलाही नव्हतं वाटलं, पण आता बोलायला काही हरकत नाही. काय बोलायला? अर्जुन तसा आहे जरा रोमॅन्टिक. सगळ्यांच्या स्टोऱ्या झाल्यात रंगून रंगून. तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा की. सांगा सांगा सांगा. नाही म्हणजे आमच्या लग्नात तसं काही विशेष नाही झालं. नाही झालं होतं सांगायचं मी नाही अरे अर्जुन, मी घोड्यावर बसायला गेलो आणि जोधपुरी फाटली. नाही नशीब मी दिवसभर लपवत होतो, ते कुणी बघितलं नाही तर बोंबच झाली असती. हा पण असं उद्या नाही झालं पाहिजे. हा उद्या दोघांनी मस्तपैकी भारी कपडे घाला. एक मिनिट, उद्या काय? अगं उद्या आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होतात. आपण उद्या अॅनिव्हर्सरी निमित्तानं छान सेलिब्रेशन प्लॅन करूयात. हो. नाही नको अगं, कशाला उगाच. अगं कशाला काय, 15 वर्ष म्हणजे नॉट अ जोक. ठरलं तर बघ. मी काय म्हणतोय वहिनी, उद्याची संध्याकाळ आहे ना मस्त सेलिब्रेशन झालं पाहिजे. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी काम करूयात, आपण आपापल्या लग्नातले कपडे घालूयात. काय वाटतंय? लई बेस, मस्त आयडिया बरं का पिऊ. एक नंबर आयडिया वहिनी. काय दादा? नाही माझे कपडे आता उसवून घालावे लागतील. तेव्हा मी बारीक होतो. सर अहो मग करा की तेवढं, मज्जा येईल बघा. हो ठरलं मग. उद्या संध्याकाळी आपापल्या लग्नातले कपडे घालायचे आणि जेवणाचा मस्तपैकी बेत करायचा. हा मी सुजयला पण सांगते. हा नक्की सांग बर का, सुजा थांबला पाहिजे उद्या. आणि एवढं सगळं होतंय तर कदम तुमच्या गाण्याची मैफिल होऊन जाऊ द्या ना. बाबा अरे नुसती गाणी काय, बाजा पण वाजवतो की मी. चला ओके ठरलं मग. उद्या संध्याकाळी आपापल्या लग्नातले कपडे घालायचे, मस्तपैकी जेवणाचा बेत. काय आप्पे, पिऊ वहिनी, रुपाली वहिनी, आत्या आत्या ऐक ना. सॉरी आत्या. आत्या अहो आजवर गोष्टी नीट नाही झाल्या म्हणून या पुढे होणार नाही असं नाहीये ना. काय होणार आहे सांग ना. जीवाला काहीतरी आशा लावून घ्यायची आणि ती आशा पूर्ण नाही झाली ना की मला त्रास होतो. नकोच ना त्यापेक्षा. आत्या अजूनही वेळ गेली नाहीये. अहो आपला संसार असावा, आपणही लग्न करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? वाटायला लय वाटतं बघ. असं वाटतं परत मागं जाऊन झालेल्या गोष्टी बदलाव्यात. आत्या मागचं द्या की सगळं सोडून. इथून पुढे काय घडणार आहे हे तर तुमच्या हातात आहे ना. बरोबर आहे की तुझं. अगं हे माझं घर माझ्या भावाचं आहे, थोडीच परक्याचं आहे. तुम्ही सगळेजण आहात, माझंच घर आहे की हे. आत्या मला काय वाटतंय, तुम्ही स्वतःहूनच सगळ्या आशा सोडून दिल्या. बापू काय म्हणतात माहितीये का, माणूस आहे ना लई चिवट असतो, कारण तो उद्याच्या आशेवर जगत असतो. कसं आहे ना आप्पे, माझ्या बरोबर जे घडलं ना ते परत घडायला नको. माझ्या बरोबरच काय, इतर कुणाबरोबरच नको. एवढंच मला वाटतं. एवढीच माझी अपेक्षा ना आशा आहे बघ. हो आत्या. जाऊ देत ना आप्पे, कशाला पाहिजे हा विषय. आणि एवढी काळजी नको करूस माझी. रुपाली अगं झोपली नाहीस तू? नाही झोपले. बरं ऐका ना, मी
आपली अॅनिव्हर्सरी होणार म्हणजे होणार, तो विषय नकोय आता. तुम्हाला कसं माहिती मी त्याबद्दलच बोलणार होते ते? 15 वर्ष झाली का आपल्या लग्नाला, एवढं तर ओळखतो मी तुला. तेच तर, 15 वर्ष झाली आपल्या लग्नाला, पण अजूनही आपल्याला. रुपाली, आपण काय करायचं ठेवलंय का? पण का नाही होते हो? अगं होईल ग, ते आपल्या हातात नसतं, माहितीये ना तुला. हा पण आपला सगळा विषय, सगळं आयुष्य त्या भोवती किती दिवस फिरणार आहे तुला माहितीये ना. आपल्या संसारातली 7-8 वर्ष याच्या मागेच गेलीत. आपल्याला मूल नाही हा विषय सोडून दुसरा कुठलाही विषय आपल्या डोक्यात नव्हता, बरोबर? अजून पण खरं तर अजूनही तोच विषय आहे, पण त्यामुळे आपण बाकी किती गोष्टींना मुकतो. फक्त मूल नसणं एवढ्या एका गोष्टीवर आपलं अख्खं आयुष्य तोलायचं का आपण? मला वाटतं ना आपण काहीतरी नाही, म्हणजे मीच काहीतरी पाप केलं असणार म्हणून आपल्या. रुपाली, स्वतःला दोष देणं थांबव. तुला माहितीये ना आता दोष माझ्यात आहे, मग का स्वतःवर घेतेस तू? मी कशाला? ही आपली रेसची गाडी आहे, बम. त्यात आपण आईला बसवायचं आणि कलेक्टर ऑफिसला सोडायला जायचं. हापे, हे बघ, घड्याळ, कड, मोबाईल. काय राहिले का अजून? बरं आपे, ऐक ना, आज माझ्या डोक्यात वेगळाच विचार आला सकाळी, माहिती का? काय सांगू का? आपल्याला जुळं झालं तर आई शपथ, कसलं भारी ना. म्हणजे सगळं डबल, खेळणी डबल, पाळणे 2, कपड्यांचे सेट 2, सायकल घेतली तर 2 डबल शीट, सगळंच भारी. हा, आणि हे असं कळतं का ग? म्हणजे दवाखान्यात कितव्या महिन्यात कळतं की जुळं होणार आहे का काय कसं? समजा डॉक्टर म्हणले हा तुम्हाला जुळं होणार आहे, आता आपली वेळ मिळेल का आपल्याला? वेळच नाही मिळणार ना. मग फक्त सगळं अंकल बघ. ए अप्पे, काय ग, काय झालं? कोण काय बोललं का तुला? तिकडे बस 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 बस. काय झालं मला सांग. मला नाही माहिती. नाही माहिती म्हणजे? नाही माहिती म्हणजे मला सकाळपासून कसं तरी होत. काय दुखतंय का तुझं? दुखत नाहीये माझं काही. सकाळपासून अशी विचारांची गर्दी झाली माझ्या डोक्यात. काय करावं काय सुचना झालंय बघ. मी आता आतमध्ये आवरत होती तेव्हाही रडू आलं. मग रडू थांबलं, बाहेर आले, तुला बघितलं, मला परत रडू आलं. कसले विचार अप्पे? असे एक विचार नाही सांगता येते मला. तू मुद्दाम सांगत नाहीस का? मी जेलमध्ये जाणार आहे याचं टेन्शन आलं का तुला? नाही, मी तेच तर म्हणतेय. एक विचार असते तर सांगता आलं असतं ना. सगळीच विचारांची गर्दी. बरं असू दे असू दे, चल. तुला आराम करायचा असेल तर आराम कर. ऑफिसला नसेल जायचं नको जाऊ. नाही ऑफिसला जायला लागेल, काम आहे आज. दवाखान्यात पण जायचंय, अपॉइंटमेंट आपली. माझं काम आवरलं की जाईन. मी पण पोचतो डायरेक्ट तिकडे. नाही अरे नको, रुटीन चेकअपच आहे ना. नाही आलंच तरी चालेल. असं नाही, मला वेळ आहे म्हणून येतो म्हणतोय ना मी. चला उठा, चला 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 चल. आणि अप्पे काय लागलं तर मला फोन करा. नाही काही नाही झालं. आता मला सकाळपासून रडू येत होतं, आता बरं वाटतंय. येऊ मी? संध्याकाळी कार्यक्रम. लवकर येते. आपे रडून बरं वाटलं म्हणलीस खरी, माझ्या जीवाला घोर लावून गेलीस. लक्ष्मीताई, 15 ऑगस्टचा कार्यक्रम फारच छान केला आपण. हो ताई, तुम्ही त्या दिवशी 15 ऑगस्टचं काय नियोजन केलं होतं हो ना? बरोबर आहे मॅडम. पण मॅडम, असली जी काम आहेत ना आपण समध्यांनी मिळून करायची. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, आम्ही हाय की. तुम्ही बिनधास्त राहायचं. 1 मिनिट, मला काहीच झालं नाहीये. मला काय झालंय दोघांना कळत नाहीये. नाही नाही मॅडम, तुम्ही घेताय की काळजी, ती दिसतंय. तुम्ही खाऊन घ्या बरं. थांबा, इथंच थांबा. आलंय माझ्या लक्षात काय चाललंय तुमचं ते. नाही अहो मॅडम, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणताय म्हणजे? फोन लावायचा आहे ना तुम्हाला?
फोन लावा आणि स्पीकरवर ठेवा. तुमच्या दोघांच्यात आमचं मरण होतंय. फोन लावा आणि स्पीकरवर ठेवा. हो. हॅलो हॅलो अर्जुन सर. हा काय तोंडे, कसे आहेत मॅडम? ओके ना? टेन्शन मध्ये नाही ना? ठीक आहेत ना एकदम? आणि तुम्हाला सांगितलेलं केलं का ते फुलं घेऊन गेला का? पण त्या सगळ्यात मध्ये पिवळं फुल ठेवलं का? मॅडमचा फेवरेट कलर आहे पिवळा. आणि दुसरं हा लक्ष्मीताईंना सांगितलं होतं खाऊ घेऊन जायला. त्यांचा रिपोर्ट येईल थोड्या वेळात. बोला की काय तोंडे, काय पान बिन घालत काय? मी स्वतःच सांगू का रिपोर्ट? तुला कोणी सांगितलं? नाही, मला कोणी सांगायची गरजच नाहीये. अरे आल्यापासून 4दा विचारताय तुम्ही कशात. मग आपोआप कळलं मला. कशी आहेस तू आप्पे? तू भेट, मग मी तुला सांगते कशी येते. आणि हा, आता त्या दोघांना काम करू दे. त्यांच्या कामात डिस्टर्ब नको करू त्यांना. ओके सॉरी. असं पण तुझ्या आवाजावरून मला कळलंय, त्यामुळे नो लोड. आणि लक्ष्मीताई गायतोंडे मिशन फत्ते. ओके. अर्जुन अहो मॅडम, तुमचं साहेब किती तुमची काळजी किती जीव लावतात हो तुम्हाला. त्यांची काळजीच कामाच्या आड येते आता. बरं जाऊ द्या, तुम्ही लागा कामाला. या. आणि हो गायतोंडे. येस मॅडम. रोज अशी फुलं आणत जा, मला आवडतात. येस मॅडम, नक्की. मॅडम, ते राकेश आलेत बाहेर. राकेश? आय मीन रॉकेट. पाठवू का? बरं पाठवा त्याला. येस मॅडम. येऊ मॅडम आतमध्ये? ये राकेश, बस. नाही असं झालं ना सगळं काम व्यवस्थित? हो झालं मॅडम. खरं तर तुमच्या समोर तोंड घेऊन यायची माझी लायकीच नाहीये. अरे असं का म्हणतोयस? खरं सांगतो मॅडम, तुम्हीच मला शापातनं सोडवलं. अरे असं नको म्हणू तू. तुम्ही जे केलंय ना माझ्यासाठी, त्यातनं उतराई कशी? हे बघ राकेश, हे माझं काम आहे. आणि खरं तर हे काम करायला जरा उशीरच झाला, त्यामुळे तू खरंच आम्हाला थँक्यू नको म्हणू. बाबू, अहो कसा विचार करतायत मॅडम तुम्ही? मी असाच विचार करते आणि तुलाही सांगते, आता परत चुकीच्या मार्गाला नको जाऊ. तेच सांगायला आलतो मॅडम. आम्ही सगळे आता पुण्याला जातोय, तिकडेच काहीतरी जॉब करतो. इकडे काय राहिलं नाही आता. ठीक आहे, शुभेच्छा आहे तुला. थँक्यू. मॅडम, तुम्हाला कधीही गरज पडली ना, एक हाक मारा फक्त. हे रॉकेट हजर होईल मॅडम. तुम्ही काम केलं म्हणून नाही, तर या गुलामाचा माणूस केला म्हणून. त्या रॉकेटचा राकेश केला मॅडम तुम्ही. येतो. अर्जुन बाबा, आता पीक बघा कसं तारवरून येईल. नक्की ना? तुमच्या भरोश्यावर मी असे बाप्पू. मी सांगतोय ना, झालं तर संपला विषय. चला निघू. हो, मला दुकानापाशी सोडा, जरा गोडधोड घेतो. छकुलीला का? छकुलीला तर हायच हो, पण छकुलीचा मामा आलाय तिकडे येवतेश्वरच्या खालच्या बाजूला राहतो ना, तिकडून आलाय. म्हणलं वाज गोडधोड करू. सगळं ओके ना? काय तिकडे पावसाळ्यात आहे ना, दरडी कोसळतात, त्यामुळे सगळी माणसं घाबरून असतात. अहो मागच्या वेळेला तर ना सगळी इथं राहायला आली होती. होय? हो. अहो कधी काय होईल ना सांगता येत नाही. खरंय. काळजी घ्या म्हणवतात ना, काय बाकी. हो अर्जुन बाबा, तुम्ही आप्पीला बी सांगा, कसे पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तिचं दौर असतात इकडे तिकडे. तिला म्हणाव लय अडचणीच्या ठिकाणी जाऊ नको. काय? बोलतो मी तिला, बोलतो. बस चल. अर्जुन, घरात सगळे खुश असले की कसं पोटभर जेवण जातं ना रे. मला जरा जळजळ होतंय. ऍसिडिटीची गोळी घे पहिली. झोपताना घेते. आपे, येवतेश्वरला गेलंच पाहिजे का तू? हो, अरे पाहणी करायची आहे ना तिथं. अगं हो, पण तिकडे दरडी बिरडी कोसळतात. दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना. अरे मग तू चल सोबत. पण गेलंच पाहिजे आहे ना? तसं नाही, तू ऐकून घे माझं. अरे उद्या पहिला श्रावण सोमवार आहे. माझ्या डोक्यात असं होतं तिथं दर्शनाला जायचं म्हणून. आणि दर्शनाला आपण दोघ जण सोबतच गेलो असतो ना. उद्याच? हा उद्याच. म्हणजे मीटिंगही होईल आणि दर्शनही होईल. मग दोन जायची गरज नाही ना. ठीक आहे. आणि अर्जुन,
लग्नानंतर आपण असं पहिल्यांदाच देवदर्शनाला चाललोय ना. हो अप्पे, पण उद्याच काय झालं तिकडं दरड कोसळली तर? गब्बस रे, चांगलं बोल की. असं काही नाही होणार. समजा झालंच तर? असं झालं तर तरी मला काही नाही होणार. का? कारण माझ्यासोबत तू आहेस ना. तू आहे ना, बोलायला हुशार झाली मला गंडवते बरोबर बोलण्यात. नाही नाही, एक मिनिट, काहीतरी गैरसमज होतोय. हुशार मी आता नाही, आधीपासूनच होते. हेच 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 हेच. चला गोळी घ्या, लवकर झोपा, लवकर उठायचं सकाळी. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. वा, हा छान आहे, पण काय म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचे. अगं रुपाली, बालकवी सांगतात की वर इंद्रधनुष्याकडे बघितलं ना की खूप सुंदर दुहेरी गोफ बांधलाय असं दिसतंय. हा, म्हणजे आकाशाच्या मंडपात कुणीतरी तो बांधून ठेवलाय असंच ना. अगदी बरोबर. आज कसला भारी माहोल झालाय ना. हो मग, आप्पी जसं मगाशी म्हणाली ना तसं श्रावणातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं बघ, अगदी आनंददायी. श्रावणातलं वातावरण ना एकदम भारी असतं, एकदम मंगलमय. काही अमंगल घडूच शकत नाही या महिन्यात. हा खरे, आणि त्यात आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. अप्पे, तुम्ही कधी निघता योतेश्वरला? अगं हो पिवताई, आता ही खिचडी करते, मी आवरते आणि मग लगेच निघतो. हा ठीक. आपण ना, तू उपास केलेस? हो, मी नेहमीच करते. अप्पे, भाऊजी मगाशीच सांगून गेले तिला उपवास करू द्यायचा नाही म्हणून. अगं कालच पित्त झालं होतं ना तुला, आणि आता तू 2 जीवांची आहेस. अगं पिवताई, हे बघ की आता खिचडी समोर असताना मी कसं. अप्पे, याच्यासाठी उपवास धरलायस होय? नाही वाटत्या, अहो मी दरवर्षी करते आणि घरात सगळेच करतात उपवास. आणि आमच्या सगळ्यांची ना महादेवावर विशेष श्रद्धा आहे बघा. आणि अनायशी आज येवतेश्वरला चालली म्हणल्यावर असं खाऊन जाणं. हा, हे पटला मला. ताई, आणि मी काय म्हणते, अर्जुनला सांगायचंच नाही ना मी उपवास केला ते. काय ठरलं तर मग मला आज साथ दे की. देताय ना? हा, सांगायचं नाही. हा, थँक्यू थँक्यू. चला. अगं अप्पे, अर्जुनला पण खिचडी खूप आवडते बरं का. घरात कोणाचाही उपवास असला ना तरी अर्जुनसाठी वेगळी खिचडी करावीच लागते. हो, आठवत आहे मला. मागे लागून लागून खिचडी करायला लावली होती त्यांनी मला. पण मी खाणारच नाही खिचडी आज. अर्जार, कसला मस्त वास येतोय आतून. हा, अरे तुझी भूक चालवली नाही का? खरंच खरंच एकदम मस्त वास येतोय. आणि अर्जुन, श्रावणी सोमवारच्या खिचडीची मजाच वेगळी आहे. आणि तू नाही म्हण. माझ्या अर्जुनला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ नकोस. मी आप्पी जवळ नसताना माझ्या आप्पीची, आमच्या बाळाची काळजी घे रे देवा.
मी आलो पाणी घेऊन. सावकाश. आप्पे काय ग? अरे इथंच आहे, आलेच. बर. मॅडम पण काय झालं इथे? इथं त्या कलेक्टर मॅडम होत्या, त्या साडीतून आलेल्या, त्या कुठे? अहो सगळी दराडो कोसळीवरनं सगळी खाली गेली. काहीतरी बोलू नको. खाली गेली.